शुभ सकाळ सगळ्यांना. सुप्रभात. व्हिडिओ दिसतोय आता व्हिडिओ? सॉरी घेऊ ऑन कर. इथे क्लिक करा. शुभ सकाळ. शुभ सकाळ. एक 5 मिनिट आपण वाट देऊया सगळ्यांना जॉईन होण्यासाठी. त्यानंतर मग प्रार्थनेची सुरुवात करूया. ओके. गुड मॉर्निंग. आवाज येतो सगळ्यांना माझा? आवाज येतो? ओके. ऋतिक येतोय ना? चालेल. आणखी 1 मिनिट वाट बघू आपण आणि मग सुरू करू. कोणाला पाठ झाली प्रार्थना? 1 कडवं 2 कडवं? स्वरित
ऋत्विकने पाठ केली. ऋत्विक पहिलं कडवं काय? नाही हा पूर्ण नाही येत, पहिलं कडवं थोडं येतं येतं. ऋत्विकला? नाही थोडं येतं. सुरुवात येते. थोडं येतं ना? ठीक आहे, चालेल, काही सुरुवातीला हरकत नाही. येतं. पाणी पाहिजे. आपण एक मिनिटाने सांगितलं की तू मग सुरू कर बरं का, आणि मी मदत करेन तुला पुढचं म्हणायला. ओके, मला माहिती आहे. कोण म्हणतंय माहितीये? अनुष्का, लास्ट. मला माहिती आहे. पहिले क येतं ना. ओवी हा कोण आहे मला? मी प्रार्थनेबद्दल बोलतोय. आपली प्रार्थना आहे ना. हा प्रार्थना. हा, प्रार्थनेचं कडवं पाठ केलंय का तू? पूर्ण नाही झालंय. एखादं कडवं येतं, पहिलं कडवं येतं, अर्धवट तरी येते. इट्स ओके, त्यांच्या सोबत म्हणतो. थोडं येतं. थोडं येतं, सुरुवात येते. हो. ठीक आहे, तनुष म्हणणारच आहे. तर मग तू आज पुढच्या क्लासमध्ये तू एक कडवं पाठ करून ये बरं का. कोण बोलतंय? तनुष, हा बोल तनुष. मला येते. तुला येते प्रार्थना? मागच्या वर्गात तू म्हणाला होतास ना. आपण आज या वर्गात दुसऱ्यांना चान्स देऊया. ओके, ऋत्विक थोडंसं म्हणतोय, ऋत्विकला बोलवायला देऊया. ओके, बाकी सगळ्यांनी म्यूट वरती थांबून म्हणा. तुला पुढच्या वर्गात चान्स देऊया. ओके, बाकीच्या सगळ्यांनी पण शिकली पाहिजे ना प्रार्थना. मृण्मयीचं काय? मृण्मयी, तुला येते प्रार्थना? ओके, 5 मिनिट झालेले आहेत. तर आपण आता ऋत्विक प्रार्थना म्हणायला सुरू करेल, आणि मग त्याच्यासोबत बाकीच्यांनी सगळ्यांनी म्यूट वरती राहायचं. फक्त ऋत्विक अनम्यूट राहील आणि प्रार्थना सुरू करूया. सर, त्याला पहिल्या 2 ओळीच येतात. पहिल्या 2 ओळीच आहेत का? ठीक आहे, मी हो. मदत करेन. मध्ये ठीक आहे. पुढचं प्रॉम्प्टिंग केल्यानंतर पुढच्या ओळी म्हणू शकेल की नाही म्हणू शकेल? नाही सर, नाही. दुसरं कोणी म्हणेल का? ठीक आहे ऋत्विक, आपण ट्राय करू, काही हरकत नाही. मी सांगतो, मी तुला काय मदत होत करतो. नाही. इट्स ओके. आणि येतं, काही हरकत नाही. म्हणलं तर मग असंच म्हणायला शिकायला येतं. ओके, हिचा मुची प्रार्थना, हिचा मुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हिचा मुची प्रार्थना, महेचा मुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. एवढंच येतं. ओके, पुढे म्हणा आता. सगळ्यांनी म्हणा माझ्या मागे. हा, धर्म जाती प्रांत भाषा भेद सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. अन्नपूर्णा बसलो वानला शुद्धतेचे चांगले. बाकीच्यांनी म्यूट वरती राहा, म्यूट वरती राहून म्हणा. फक्त ऋत्विक अनम्यूट राहील. ओके, मानसाने मानसाशी मानसास मानसाने मानसाशी मानसास. ओके, आता
दुसरा पॅराग्राफ म्हणू आपण. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सगळ्यांनी म्हणायचे ओवी, तू पण म्हणायचं प्रार्थना. शांताने बसायचं, प्रार्थना म्हणायची सगळ्यांनी मागे मागे. ओके. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आई खातली. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. तोवळीचे ही आम्हाला काजव्यांचे चांगले. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. म्हणा, म्हण तनुष. अजून एक वर्ड पाहिजे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. स्वरित म्हण, मला सगळेजण दिसत आहेत, कोण म्हणताय कोण नाही म्हणताय. ओके, सगळ्यांनी म्हणायचं. ओके, चला. आता पुढचं कडवं सगळेजण सोबत म्हणूया. ओके, कारण वेळ जातो खूप. पण सगळ्यांनी पाठ करून या प्रार्थना व्यवस्थितपणे. सगळे सोबतच म्हणूया आता. लाभले आयुष्य ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे ते थांबले जे संपले. घेतला जो जो श्वास आता तो पुन्हा मानसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना, हीच अमुचे मानसाने मानसाशी मानसा समवागणे. सगळ्यांनी एक एक कडवं पाठ करायचं बरं का. एक एक कडवं पाठ करत गेलं की पूर्ण प्रार्थना पाठ होईल. ओके. कारण परीक्षेमध्ये तुमच्या जेव्हा परीक्षा घेतली जाईल त्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रार्थना विचारतात. ओके. आणि प्रार्थना म्हणायला सांगू. त्याला मार्क मिळतात. ओके. त्यामुळे सगळ्यांनी पाठ करायची, लक्ष देऊन. युट्यूब वरती पण आहे, एक दोनदा वाचली किंवा एक दोनदा ऐकली की लक्षात राहते. ओके. चल, सगळ्यांनी नोटबुक आणि पेन्सिल घेतलेली आहे? सगळ्यांकडे नोटबुक आहे? माझ्याकडे नोटबुक आहे. हा, नोटबुक माझ्याकडे पण आहे पेन्सिल आणि नोटबुक. पेन्सिल. तर आज आपण काय करूया? हा, तर बाराखडी मधले आता जी बाराखडी आहे ती 14 खडी झाली, बरोबर. त्या 14 खडी मधले स्वर घेऊया आज. ओके. म्हणजे तुम्हाला कोण बोलतंय? मी. हा, बोलू. काय सांगायचंय? पहिले क येतात. ते म्हटलं ना की येतात ना पहिले. हा, पहिलं क केव्हा येतं? क हे व्यंजन आहे बाळा, त्याच्या आधी स्वर असतात. ओके. 14 स्वर आहे, त्याच्यानंतर मग व्यंजन सुरू होतात. आणि मग पहिलं अक्षर व्यंजनांमधलं कच आहे. ओके? त्याची अजून एक बुक. ठीक आहे. तर आज आपण स्वर घेत आहोत. क वगैरे आपण पुढच्या वर्गात घेऊ. आज आपल्याला स्वरच होतील. ओके. कोण सांगेल पहिला स्वर कुठला आहे? ओके. आणि लिहिता येतो का तुम्हाला? हो. हा, आता मी माझं बोर्ड दिसतो का बघा. आपण सगळेजण शिकूया लिहायला. ओके. कोणाकोणाला लिहिता येतो? ओवीला येतो, मृण्मयीला पण येतं. ओके. बाकीच्या ज्यांना येत नाही त्यांनी बोर्डकडे लक्ष द्या आणि त्यांना पण शिकूया. ओके.
सगळ्यांना बोर्ड दिसतोय माझा? माझ्याकडे जो बोर्ड आहे तो. तर ज्यांना येतो त्यांनी अ लिहायला सुरू करा. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी माझ्याकडे बघून बोर्डवरती लिहा. ओके. हा, ज्याने लिहिलं असेल मी सगळ्यांचं चेक करतो शेवटी. ओके. तर आता आपण सुरुवात करूया. तर अ कसा लिहितात? असा. सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहा अ आणि उच्चार करा. पहिला स्वर आहे अ. ओके. आपण अननस म्हणतो ना, अननस. तर अननस कशापासून सुरुवात होतं? अ पासून. अननस. ओके. आणि मोठा स्वर आहे आ. आ लिहा सगळ्यांनी. अ झाल्यानंतर मेरे हिसाब से आप देखोगे 60-70 लाख की मतलब मेरा कैसा होगा पता है जो सैलरी आएगा पूरा ईएमआई में चला जाएगा बचेगा क्या मेरे वो सब हम लोग वही बोल रहा ना कल बैठ कर मैं पूरा कैलकुलेशन हम लोग बच्चे पर बैठे कोणाचा बॅकग्राऊंड आवाज येतोय? म्यूट वरती राहा सगळेजण. कल आपको चलना है तो थोड़ा सोचना पड़ेगा ना क्योंकि आपको भी यहाँ पे मतलब क्यों लेकर आपका भी टाइम वेस्ट करना है. ओके. सगळ्यांनी म्यूट मध्ये राहायचं बरं का तनुष? तुझ्याकडनं बॅकग्राऊंड नॉईज येतो. सगळ्यांना आवाज येतोय ना? कोणीतरी फोनवरती बोलते मागे. ठीक आहे. अ आ लिहिला सगळ्यांनी? सगळ्यांना दिसतोय बोर्डवरती? ओके. असं लिहायचं अ आणि आ. आता दाखवू नका, फक्त लिहून ठेवा. 4 अक्षर झाले की आपण मग चेक करतो मी सगळ्यांचं. ओके. याच्या पुढचा कुठला स्वर आहे? अ आ आणि त्याच्या पुढे ई. बरोबर. ई. ई कसं लिहितात? असा. ओके. ई हा आहे ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई असतो असं. त्याच्या डोक्यावरती रफार असतो. अ आ ई ई. झाले सगळ्यांचे लिहून? 4 पण. ओके. आणखी पुढचे आणखी 4 लिहूया आणि मग त्याच्यानंतर मी सगळ्यांचे चेक करतो सगळ्यांचे कसं बरोबर आले ते. ओके. ईच्या नंतर पुढे काय असतं? ऊ. ऱ्हस्व ऊ आणि त्याच्यानंतर दीर्घ ऊ. ओके. अ आ ई ई ऊ ऊ आणि त्याच्यानंतर रू. रू काढायला थोडस अवघड आहे पण चित्र काढल्यासारखं काढायचं आणि असं. ओके. रू 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 ऋषीच. अ आ ई उ ऊ रू ए. सगळ्यांना दिसतं ना मी बोर्डवरती काढतोय ते? ज्यांना ज्यांना येत नाही त्यांनी बोर्डवरती बघून काढायचं. ओके. सावकाश काढतोय. अ आ ई ई उ ऊ रू ए आणि आय. ओके. दिसतंय सर्वांना? दिसत नाही. हा बोला. हा बोल. आहापर्यंत लिहून झालं. आहापर्यंत लिहून झालं? छान छान. दाखव मला तनुष. आता म्यूट करा. नोटबुक थोडीशी कॅमेऱ्याच्या जवळ आण. हा. अ आ ई ई. ठीक है थोड़ा तो मैच करने को नहीं है हम लोग बाद में कुछ कर सकते हैं. हाँ
मेरे लिए मतलब मैं वो सुट्टी का आलं का सर? छान 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 तनुष. सारा काय सुरू आहे? मी कटू ल पण लिहू. हा चालेल तनुष. ओके स्वरित तुझं दाखव. चालेल लिहितो. कुठपर्यंत लिहून झालंय? तसं नसते मम्मी, फक्त अशीच रील देत असते. कॅमेऱ्याच्या जवळ आण, थोडस जवळ. मला फक्त ब्लँक दिसत. थोडीशी खाली कर तुझी नोटबुक. हा कशी नाही वरती कर थोडीशी. कॅमेऱ्याच्या प्रॉपर धर असं स्वरित. म्हणजे दुसरं दिसतं. थोडीशी पुढे. अ आ इ ई. थोडीशी उजव्या बाजूला. हा ओके छान. साराचं झालंय. सारा दाखव. ओटू आली. हे काय तसं हा मी नाही चेक करतो एकेकाचं. राजविका तुझं दाखव. छान. सारा अशी करत असतात. राजविका तुझी नोटबुक दाखव. कुठपर्यंत लिहिलंयस? तुझी नोटबुक दाखव. माझं पाहिलंय का? कोण बोलते माझं पाहिलंय का? नाव सांगायचं. मी ऋत्विक. माझं पाहिलं. ओके थांब ऋत्विक बघतो. आहा ओके बघितलं ऋत्विक. छान लिहिलंय. मी कटू घेत पण लिहू का? थांब. तुझ्यामध्ये 2 स्वर बाकी आहेत. ते आपण घेऊया. नंतर मग क च सुरू कर. ओके छान. पार्थ तुझं पण बघितलं. ओके ओवीचं पण छान. ओवी ओके. आयुष दाखव. थोडीशी नोटबुक खाली कर आयुष. खूप मोठं लिहिले पेज वरून आयुषने. ओके छान. आयुष पण असं सिरियल लिहायचं म्हणजे लक्षात येतं. ओके फक्त उच्चार तुझ्या लक्षात आले की छान होईल. बरं का आयुष. कोणाचं राहिलंय? मृण्मयी तुझं दाखव. लिहून झालंय मृण्मयीचं? दाखव बाळा. ए आय. आयच्या वरती डोक्यावरती मात्रा राहिली बघ. हे बघ हा दुसरा आय जो दीर्घ आहे ना त्याच्या डोक्यावरती अशी मात्रा दिली ना आपण. हा ती मात्रा द्यावी. ओके ठीक आहे चालेल. तर आता आपण पुढचे अक्षर घेऊया. ओके स्वरित अनम्यूट कर. हा आणि एकदा वाचून दाखव सगळे. मी ज्याच्यावरती बोट ठेवेल ते वाचून दाखवायचे. आ ई ई उ ऊ रू ए ए आय आई ए आय. ओके आई. छान. ओके गुड. आता आपण पुढचे अक्षर घेऊया. ओके तुम्ही मोडून तिचा कॅमेरा ब्लर पण झाला. ही थोडी ब्लर दिसते. आयच्या नंतर ओ आओ सर आणि बोल तनुष. माझं झालं खटोलं लिहून. खटुलं लिहून. ओके मी बघतो. एकदा आपण हे 4 झाले तर हे झाली 12 खडी. ओके आहा पर्यंत. ओ आऊ आहा. ओके तर आम्ही लहान असेपर्यंत एवढंच आम्हाला शिकवलेलं आहे. तर आता
इंग्लिश अक्षर आपल्या मराठीमध्ये थोडीशी मिक्स झालीत, त्यामुळे इंग्लिश शब्द पण आपल्याला बोलता यावे म्हणून आणखी 2 स्वर ऍड केलेले आहेत. ओके, ते 2 स्वर कुठले माहिती आहेत कोणाला? आता 12 खडी नाही म्हणत, 14 खडी म्हणतात, बरोबर. आणखी 2 स्वर येतात, आहाच्या नंतर 2 स्वर येतात. हा, ऍ आणि आ. नाही, ऍ आणि आ. कसं लिहायचं बघा, अ जसं काढतो तसं आपण अच काढायचं आणि त्याच्या डोक्यावरती अर्धा चंद्र द्यायचा, याला म्हणायचं ऍ. ऍ पासून कुठला शब्द बनतो? तुम्ही म्हणता ऍपल, बरोबर. मग तो लिहायचा असेल तर आपल्याला हा ऍ यूज करावा लागतो. ओके, आणि आ, आणखी एक शब्द आहे आ. त्यामुळे पूर्वी 12 अक्षर होती आणि आता 14 झाली, म्हणून याला आता म्हणतो आपण 14 खडी. ओके, आ. आ पासून काय बनतं? ऑरेंज. नहीं तो ऐसे कुछ नहीं है। हाँ ठीक है, ठीक है। ओके, झाले लिहून सगळ्यांचे? ओ, औ, अम, आ, ऍ आणि आ. ओके, कोण बोलते? राजविका. मी आपर्यंत लिहिलं. ओके, आणि हे पुढचे 2 पण लिहून टाक ना मला, ऍ आणि आ. ओके, ते पण लिहिले. ओके, दाखव मला एकदा. थोडसा ब्लर दिसतोय मला तुझ्या कॅमेरा, तर ठीक आहे. क्लास संपल्यानंतर तू फोटो काढून क्लासच्या व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती टाका, म्हणजे मी सांगतो. ठीक आहे, चालेल. आणखी कोणाकोणाचं झालं? ऋत्विकचं झालं? दाखव ऋत्विक. माझं झालं. पार्थचं पण झालं, दाखव पार्थ. माझं पण झालं. छान पार्थ, छान ऋत्विक. ओवी, तुझी नोटबुक थोडीशी वरती पकड बाळा. हा, शेवटचं राहिलंय का तुझ्याकडे? आ, ओवी, आ लिहायचं राहिलंय का? ऍ पर्यंत झालेलं दिसतंय? दिसत नाही. हो. वेट करा आता. आरुष, तुझं पण झालंय? ओके, छान. मृण्मयी, झालं तुझं पण? दाखव. हा, छान मृण्मयी. ओके, तर हे झाले स्वर. ओके, आणि याच्यानंतर सुरू होतात व्यंजन, क, ख, ग, घ. ओके, तर व्यंजन आपण पुढच्या ह्याच्यात घेऊया. स्वर आता आपण कंप्लीट करूया. त्यात एक तुमच्या पुस्तकामध्ये ना, तुम्हाला पुस्तक दिलं ना, त्या पुस्तकामध्ये ना, जे पुस्तक तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये एक गेम आहे असाच. ओके, मी सांगतो तुम्हाला पेज नंबर. त्या स्वरांपासून लिहून एक चित्र बनवायचं. ओके, तोपर्यंत आपण रिव्हिजन घेऊया. ओके, सारा सुरू करू. सारा, मागच्या वर्गात होती तू? हा, नाही, आई बघितली मी तुझी. मागच्या वर्गात होतीस तू? अनम्यूट कर. मागच्या वर्गामध्ये होतीच तू सारा? लक्षात येत आहे तू? मागच्या रविवारी तू क्लास अटेंड केला होतास? बालरंग 1 मध्ये.
बालरंग 1 मध्ये. हो, बालरंग 1 मध्ये अटेंड केला होता. बरं हा ठीक आहे. सर, ती आधी बालरंग 1 मध्ये होती, पण तिला मराठी तेवढं कळत नाही, त्यामुळे आम्ही तिला ह्या ग्रुपमध्ये शिफ्ट केलेलं आहे. ओके नो तर इश्यूज. हा क्लास ती पहिल्यांदा अटेंड करते. पहिल्यांदा अटेंड करते. नो प्रॉब्लेम. हा, मी मागच्या क्लासचं रिव्हिजन घ्यायचं म्हणत होतो. ठीक आहे, काही हरकत नाही. दिशा घेतल्या होत्या, आता बाकी जे सांगतील त्याप्रमाणे तू लक्षात ठेव. ओके. दिशा मीन्स वी हॅव लर्न द डायरेक्शन इन द लास्ट क्लास. ओके. वी आर जस्ट रिवाइजिंग इन द मराठी. ओके. तनुष अनम्यूट कर. येतो तुझ्याकडे आरुष. तनुष अनम्यूट कर. केलो. आणि मागच्या वर्गात आपण शिकले दिशा आणि उपदिशा शिकल्या होत्या बरोबर. म्हणून दाखव. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. बरोबर. आणि उपदिशा येत आहेत. 4 उपदिशा पण शिकल्या होत्या आपण. वायव्य, ईशान्य, ईशान्य, आग्नेय, आग्नेय, नैऋत्य. ओके, बरोबर. छान. तनुषला बरोबर रिमेंबर आहे दोन्ही पण. आरुष, तू सांगशील? सांग. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. बरोबर. छान. व्हेरी गुड. पाठ केले. ओवी, तू सांग आता. 4 दिशा आणि 4 उपदिशा. ओके. आता तनुष आणि आरुषने सांगितलं ना त्या. पूर्व, कोणत्या उत्तर, दक्षिण. हा, बरोबर. आणि उपदिशा? ईशान्य, नैऋत्य, ओके. आग्नेय, वायव्य. वायव्य. छान. गुड. राजविका, तू सांग. अनम्यूट कर. तू म्यूट वरती आहेस मला. हा, सांग आता. 4 दिशा सांग. ओके. वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. ओके, झाल्या 4. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ओके, या 4 या आहेत उपदिशा. आणि दिशा कुठल्या आहेत? दिशा बहुतेक तू म्यूट वरती असताना बोलली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, दक्षिण, उत्तर. ओके, छान. आणि आता तुमच्याकडे सगळ्यांकडे बुक आहे ना. आज आपण जी 14 कडे शिकली. ओके. तर त्या बुक मध्ये पेज नंबर 21 नंबरच्या पेज वरती एक असं विदूषकाचं चित्र दिलेलं आहे बघा असं. ओके, पेज नंबर 21 वरती ओपन केलं तर विदूषकाचं चित्र दिसतंय. ओके, त्या विदूषकाच्या चित्रावरती डॉट डॉट दिलेले आहेत. ओके, आणि जर आपण सगळे स्वर ते डॉट जर जोडले तर त्याची छान टोपी जमेल. ओके, पण ते डॉट जोडताना आधी त्याच्यावरती अक्षर लिहायचे आहेत. जसं की त्यांनी दिलेत उदाहरणामध्ये अ, आ, ई अशी 3 अक्षर दिली आहेत. बरोबर. तर आपण जे वहीमध्ये लिहिलेले ती स्वर त्या चित्रामध्ये पुस्तकात लिहा पुढे आहापर्यंत. ओके, आणि ते टिपके जोडले 21 नंबरच्या पेजवरती तर छान विदूषकाची टोपी पूर्ण होईल. ओके, आणि बाकी जे व्यंजन आहेत ते आपण पुढच्या वर्गामध्ये शिकूया. सर, प्रिंट आउट स्वर लिहायचे आणि त्याचं चित्र ग्रुपवरती टाकायचं. ओके, हा तुमचा आजचा गृहपाठ. दाखव ना. विचार सर, 11 वरती प्रिंट आउट मध्ये आहे तेच का? 11 वरती प्रिंट आउट आहे तेच का? 11 वरती विदूषकाचं चित्र आहे. बरोबर.
पेज हो. क्रमांक 21 आहे बाळपण, तो 21 आहे. हे हा मला नाही, हे कळलं नाही प्रिंटआउट्स काय मध्ये म्हटलं 11 आलं तुम्ही. होतं. 11 आलं ना, ठीक आहे, काय हरकत नाही. तेच सेम चित्र बरोबर. हा घ्या, अनम्यूट करा, जवळपास या. म्यूट करा. आजचा पेज नंबर पेज नंबर 21. कोणतं चित्र टाकायचं? 21 वर नाही दिसत एक आहे. विदूषकाचं चित्र आहे, असं डॉट डॉट देऊन बनवता येतं ते. पेज नंबर 21 वर नाही दिसत आहे. बनतं ते. ओके, पेज 21 वर नाही दिसत आहे. मी ग्रुपवरती टाकतो. ग्रुपवरती टाकतो चित्र सगळ्यांच्या रेफरन्ससाठी. ते तुम्ही बुकमध्ये शोधा आणि कम्प्लीट करा. ओके, स्वर सगळे, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती मी टाकतो सगळ्यांना क्लास झाल्यानंतर. चालेल. आपण मागच्या वर्गात दिशा शिकलो होतो, बरोबर. दिशांचं रिव्हिजन घेऊया आणि बाराखडीचं पण रिव्हिजन करूया. ओके, मी एकेकाला अनम्यूट करायला सांगेन आणि मग सगळ्यांनी 14 खडी म्हणायची. ओके, ज्याला मी अनम्यूट करायला सांगेल त्याने. मी एकदा पटकन बोर्डवरती लिहून घेतो सगळे छोट्या ह्याच्यामध्ये, आणि मग मी जे जे स्वर सांगेन ते ओळखायचे. ओके, लिहिलं तू बरोबर? ओके, सगळे स्वर दिसतात. मी पुढे पकडतो व्यवस्थित आणि आता मी सांगेल मृण्मयी. मृण्मयी कुठे आहेस? ओके, अनम्यूट कर आणि पहिल्यापासून स्वर वाचून दाखव. ओके, अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, 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 ए, ए, आय, आय, ओ, ओ, औ, औ, अम, आहा, आहा, ऍ, ऍ, आ. आ. ओके, छान. असे पाठ करायचे बरं का, आणि ओळखता पण आलं पाहिजे. छान. आता कोण आहे? आरुष, अनम्यूट कर. म्हणून दाखव. ओ, आ, ई, उ, ऊ, ए, रू, 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 ऊ नंतर रू आहे ना. ए, ए, ऐ, आय, ओ, ओ, औ, अम, आ. आणि हे पुढचे दोन आ, ओ. करेक्ट, छान. ओके, आणि लिहायला पण शिकायचं. छान पैकी आरुष, खूप छान म्हणाल. ओवी, अनम्यूट कर. केलं. म्हणून दाखव. अ,
आ हम्म, ई हम्म, ई ई, ऊ हम्म, ऊ ऊ रू, ऊ हाँ, ए ए, ऐ आई, ओ ओ, करेक्ट, अम आओ, औ हम्म, अम हम्म, आहा ए ओ आ, करेक्ट, छान, खूप छान हो. स्वरित अनम्यूट कर. अ हम्म, आ ई ऊ रू ए ऐ औ औ आ, आ ए, आय, ए ऐ आ नाही, ओ म्हणायचं याला. ओ एक मात्र असला की ओ आणि दोन मात्र असली की आओ. औ हम्म. आ आणि हे खालचे आ ओ नाही, ऍ आणि आ. हम्म? आ, आपण म्हणतो ना ऑक्सिजन, तेव्हा असेल. ओके. सारा अनम्यूट कर. ओके. आ अ, अ आ आ, आ ई ई, ई ई, ऊ ऊ, ऊ ऊ, रू रू, ए आय नाही, ए विल कम आफ्टरवर्ड्स. ओके. बिफोर दॅट, आफ्टर ऊ देर इज अ रू. ओके. रू, रू like this. Okay, this one. Then A, ए I, O, औ O, अम आहा A. And these last two, ए A, अ A. Okay. Actor, acting, we say no. That is A or apple and A. Okay. ओके Mute. Rajvika, unmute कर. पहिले वाचना. अ आ ई हम्म. हम्म. ऊ ऊ हम्म. रू Very good. हम्म. ए ऐ हम्म. ओ औ हम्म. आहा हम्म. आणि हे शेवटचे खालचे दोन ऍ आ आ. ओके, गुड, छान. हम्म. तनुष, अनम्यूट कर. हा, तनुष, मी तुला जे अक्षर विचारेल ते अक्षर सांगायचं. हा? याला काय म्हणायचं? ई ई. बरोबर. हे कुठलं अक्षर आहे? करेक्ट. आणि हे ए नाही, हा त्याच्या डोक्यावरती अर्धा चंद्र. ऍ. हम्म? ए ऍ म्हणून ए ऍपल म्हणतो ना आपण. ऍपल. ऍपल कसं लिहिणार? ऍ, प आणि ल. ऍपल. ओके. आणि हा त्याच्या पुढचा कुठला आहे? ला एक मात्रा दिली आहे आणि त्याच्या डोक्यावरती अर्धा चंद्र. बरोबर. ठीक आहे, म्यूट कर. कोण बाकी आणखी म्हणायचं? आरुष. ओके, आरुष, अनम्यूट कर. म्हण पहिल्यापासून. ओ आ आ, ओ ए ई नाही, पहिल्यापासून म्हण. हे बघ. ओ आ, आ ई, ई ई, ई
उ ऊ रू 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 असं. ए ऐ ओ आओ हा ओ. एक मात्र असेल की ओ आणि दोन मात्रे असतील तर आओ आ. ह्याच्या पुढे जे दोन टिंब दिले त्यांना म्हणायचे विसर्ग. ओके. च्या डोक्यावरती जो टिंब असतो त्यांना अनुस्वार म्हणतात. आहा. ओके. आणि ह्या पुढचे आणि करेक्ट. छान. पार्थ अनम्यूट कर. नाच बेटा. नाही ए असं म्हणायचं. ओके. ओके. हा ज्याच्या डोक्यावरती मात्रा आहे तो ए, ज्याच्या डोक्यावरती मात्रा तो आय. ओके. ओके. ओ औ आहा ए आणि बघा ए आणि आय मध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. ओके. एक म्हणतो आपण एक 2 3 त्यामधलं एक ते ह्याच्यापासून सुरू होतं एक. ओके. एक. आणि इंद्राचा हत्ती कोणता असतो त्याचं नाव काय? ऐरावत. तिथे येतो ऐरावत ते ए. ओके. असं. मी राहिलो. कोण राहिलं? ऋत्विक. ओके. हा. ऋत्विक. अननसाचा. हा आईचा. ओके. इमारतीचा. इडलंबूचा. उखीचा. उसाचा. ऋषीचा. एडक्याचा. ऐरावतचा. ओखलीचा. औषराचा. अंगठीचा. आहा ऍपलचा. ऑरेंजचा. ओके. आणि हा नाही ना. हा कुठे येतो माहितीये का? काही काही शब्द असतात जसं दुःख लिहितो आपण तर त्या दुःखामध्ये तो असा येतो, त्याचा विसर्ग येतो. असं लिहितो आपण. मोस्टली संस्कृत मध्ये ते असा इथे येतो. ओके. त्याचे शब्द खूप कमी आहे. मी टाकतो ग्रुपवरती कुठले कुठले शब्द आहेत जे अहम पासून सुरू होतात. ओके. पण खूप कमी शब्द आहेत त्याचे. ओके. रेअरली यूज होतो तो. ओके. सगळ्यांचं झालं? कोणाचं बाकी आणखी? ओके. तर सगळ्यांनी रिव्हिजन करा. हे स्वर खूप महत्वाचे आहेत. याच्याने आपल्याला पुढे आपण जेव्हा धडे शिकू ना तेव्हा धडे वाचताना हे खूप महत्वाचे आहेत. ओके. आणि पुढच्या वर्गामध्ये आपण व्यंजन शिकूया छानपैकी. ओके. मला एकच सेकंद द्या. एकच सेकंद. एका मिनिटात मी आलो. माझा मोबाईल तू घेऊन गेला. ओके. सगळ्यांकडे पुस्तक आहे ना? पुस्तकाचं पेज नंबर 17 काढा सगळ्यांनी. ओके. एक छोटीशी कविता आहे, आपण म्हणूया ती अजून. कवितेचं नाव आहे देवा तुझे किती. ओके.
छान छान 2-2 कडवे म्हणूया. ओवीला काही सांगायचंय? सांग ओवी. हँड रेज केला होता ना ओवी तू? काय म्हणायचंय? बोल. चुकून झाला. अभ्यास केला तर हात चांगले होतात. अभ्यास चांगला केला तर काय होतं? हुशार होतो. हा, हो. अभ्यास केला की छान छान हुशार होतो. व्हेरी गुड. सर, मी मृण्मयीची आई बोलतेय. हा, हे बोल. पुस्तक जे आहे आम्ही भारतात नसतो, त्यामुळे मग हे पुस्तक कसं मिळवावं किंवा त्याची ई कॉपी आहे का? हा, ई कॉपी मी ग्रुपवरती पाठवली आहे. बरं. व्हॉट्सअपच्या ग्रुप. हा, प्रिंट काढून घेतली तरी चालेल. हो. ओके, चालेल. थँक्यू. तनुषला काही सांगायचंय? सांग तनुष. म्यूट वरती आहेस बाळा तू. तुझं बोललेलं आम्हाला ऐकायला येत नाहीये. अनम्यूट कर. तुमचं एक कविता झाल्यानंतर मी एक स्टोरी सांगणार. ओके, चालेल चालेल. आपण आधी कविता घेऊया. ओके, आणि मग हे हा. करूया. छान. चला, मी म्हणतो माझ्यासोबत सोबत म्हणा. आज ओके. दोघे दोघांनी म्हणूया. एक एक कडवा दोघांनी म्हणूया. तनुष, तू आणि स्वरित दोघे जण अनम्यूट व्हा. ओके. तनुष आणि स्वरित दोघे जण अनम्यूट व्हा. ओके. आणि आपण म्हणूया पहिलं कडवं. ते सांग. देवा तुझे किती तेव्हा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो. सूर्य देतो. ओके, हे आपण धड्यासारखं वाचलं. कविता कसं चालीमध्ये म्हणतात, तर कसं म्हणायचं? देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. अशी कुठलीही चांगली लावायची कुठल्याही गाण्याची, हे छान वाटतं. ओके, म्हणा परत एकदा. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. तेव्हा तुझे किती सुंदर प्रकाश, आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो. सूर्य देतो. स्वरित, तुझा आवाज येत नाही बाळा. म्हण एकदा. देवा देवा- तुझे किती. तर पेज नंबर काय आहे? पेज नंबर आहे 17. ते माझ्याकडनं 7 आहे. हा, चाल. मग प्रिंट आउट मध्ये इकडे तिकडे झालं असेल. ओके, म्हण स्वरित. देवा तुझे किती देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. प्रकाश सूर्य देतो. छान, गुड. आता आरुष आणि मृण्मयी दोघे अनम्यूट व्हा. पुढचं कडवा म्हणूया आपण. ओके, मृण्मयी अनम्यूट हो बाळा. सुंदर चांदण्या, सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे. पडे त्याचे. आता एक एक पूर्ण कडवा म्हणू. सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. ओके, जमलं मृण्मयी तुला? म्हणशील एकदा? म्हण एकदा. सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे. पडे त्याचे. ओके, छान. हरुष, तुला पण जमलं ना? ओके, आता राजविका आणि सारा अनम्यूट. कविता म्हण कविता. चल, पुढचं कडवं म्हणूया आता आपण. सुंदर ही झाडे, सुंदर झाडे, सुंदर पाखरे. सुंदर पापरे, सारा, यू ऑल्सो से. किती गोड बरे, किती गोड बरे गाणे गाती. गाणे गाती.
ओके. Sarah, you have any issue? No. No. You also recite, no, behind me. Okay. सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, सुंदर पाखरे, किती गोड बरे, किती गोड बरे, गाणे गाती. गाणे गाती. ओके, डन. आता शेवटचं कडवं कोण म्हणेल? पार्थ. पार्थ आणि ऋत्विक. ओके, अनम्यूट करा. सुंदर वेलींची, सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, सुंदर फुले, सुंदर ही फुले, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले, तशी आम्ही मुले, देवा तुझी. देवा तुझी. ओके, परत एकदा बघूया. देवा सुंदर तुझी, वेलींची, सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, सुंदर ही फुले, सुंदर ही तशी फुले, आम्ही मुले, तशी आम्ही मुले, देवा तुझी. देवा तुझी. देवा तुझी. ओके, हा. ऋत्विक आता तो म्यूट वरती थांब. पार्थ, काय झालं पार्थला? म्हण ये माझ्यासोबत म्हण. हा. सुंदर वेलींची म्हण. सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, सुंदर ही फुले, हा. तशी आम्ही मुले, तशी आम्ही मुलगी, देवा तुझी. देवा तुझी. ओके, म्हणजे ही कविता ज्या लेखकांनी म्हणजे कवींनी लिहिलेली आहे त्यांचं नाव आहे ग. पाटील. ओके, आणि ते काय म्हणतात? देवा तू आम्हाला किती सुंदर आकाश दिलेलं आहे, त्या आकाशामध्ये किती सुंदर सूर्य आम्हाला किती छान छान प्रकाश देतो, बरोबर. आणि त्यानंतर म्हणतात की चांदण्या किती सुंदर आहेत, चंद्र पण खूप सुंदर आहे, आणि छानपैकी रात्री ते चांदणे आणि चंद्र छान दिसतात, अंधारामध्ये लुकलुकतात. ओके, चांदण्या लुकलुकतात, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. ओके, तसंच ते म्हणतात की झाडे किती सुंदर आहेत, पाखरे किती छान आहेत, आणि किती गोड गोड गातात, ते चिवचिव करतात ना पाखरे, असं म्हणतात. आणि मग शेवटी म्हणतात की वेली किती सुंदर आहेत, आणि त्या वेलींवरती आलेली फुलं सुंदर आहेत, आणि त्या फुलांसारखेच तुम्ही मुलं पण सुंदर आहात, असं म्हणतात. ओके, तशीच तुम्ही पण मुले आहात. ओके, हे सगळं कोणी दिलेलं आहे? देवाने निर्माण केलेलं आहे, बरोबर, सृष्टीमध्ये. असं ह्या कवितेचा अर्थ आहे. ओके, आता तनुष तू काहीतरी गोष्ट सांगणार होतास ना, सांग. अनम्यूट कर आणि सांग तनुष. सर, हा, एकदा टोपीवाला होता. तो ओके. टोपी एक मुलगा म्हटला मला एक टोपी द्या, आणि मग तो म्हटला माझ्या घरी ये, मग मी तुला तिथे पैसे देतो म्हणून. आणि मग गेला. मग एक झाडाच्या खाली झोपला टोपीवाला. नंतर माकड येऊन सगळे टोपी घेतले, आणि मग ओके. त्याच्या डोक्यामध्ये पण एक टोपी असते. मग तो पण फेकल्यानंतर ते माकड पण फेकतात. मग एक मुलगा येतोय, मग पैसे देतोय, मग तो टोपी घेतोय, आणि मग तो टोपीवाला खुशीने जातोय. बर, तेवढंच. एवढीच होती. ओके, छान छान. ओके, थोडस त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, ते माकडं जेव्हा टोपी घेऊन जातात ना, आणि मग हा टोपीवाल्याला मग आपण टोप्या कशा विकणार, मग तो काय करतो, त्याच्या डोक्यावरती एक टोपी असते, ती टोपी उचलून तो काय करतो, खाली फेकून देतो. मग जसं त्या टोपीवाल्याने फेकली तसं ते माकड पण सगळे कसं त्या टोपीवाल्याने केलं तसंच करतात. मग ते पण माकड सगळ्या टोप्या खाली फेकून देतात, आणि मग तो टोपीवाला सगळ्या टोप्या करतो आणि घेऊन जातो. ओके, आता फक्त शेवटचा 1 मिनिट राहिलाय, मला फक्त हाजरी द्या. आज कोण कोण आहेत? ओवी, तनुष, प्रेझेंट. सर प्रेझेंट. इरा, ओवी उपस्थित. ओके, प्रेझेंट उपस्थित म्हणायचं आपण, किंवा हजर म्हणायचं, बरोबर. थांबा, नाव आपण लिहून मराठी घ्या, नाव. प्रेझेंट हा इंग्लिश शब्द आहे. स्वरित. ओके,
तोच नाहीये. तर सर मला एकच मिनिटात सांगायचं की मी मग कसं कर तिला काय केला. काय करायचं? आणि मी तुला सांगते, एक मिनिट सांगते की मी मकर संक्रांतीला काय केला. ओके, सांगतो. आम्ही मकर संक्रांतीला पतंग उडवला. मी मकर संक्रांतीला पुरणपोळी खाल्ला, तिळगुळ घेतला खाल्ला आणि तिळगुळ घेतला आणि गोड गोड बोलले आणि माझी मम्मीनी हळदी कुंकुम केली. ओके, छान. आता बघा, आता आपण ना त्यात थोडीशी सुधारणा करूया. ओके, आता तू काय म्हणाला? अविनाश सर, एक मिनिट. अविनाश सर, बापू बोलतोय सर. 11 वाजता आपला पुढचा वर्ग आहे. 11 वाजता. चालेल, मी एंड करतो. तर प्रेझेंटली माझ्याकडे स्क्रीन आहे. ओके, मी हे करतो आणि एंड करतो. आजचा वर्ग आपण इथे संपूया आणि तुम्हाला जो गृहपाठ दिला तो गृहपाठ पटकन करा. ओके, आणि ग्रुपवरती पाठवा आणि मी ते चित्र आणि पेज नंबर ग्रुपवरती पाठवतो. ओके, चालेल. सर ओके, बाय बाय. बाय 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 बाय. बाय. सर गृहपाठ